भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतायत सर्वत्र. आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल, अन्य काही पाहाल, तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता ह्या एका क्षणाची गेले 20 वर्ष वाट पाहत होती जवळजवळ. आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा, खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. मग उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे राज ठाकरे साहेब असतील, या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंदे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं. आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो. आव्हान जे आहे हे परप्रांतीयांकडून नाहीये. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होते तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गत शक्तींकडून आहे. कसे येतात ते पाहतो. म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करताय का? तुम्ही ठाकरेंवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पहलगावच्या हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे. पहलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं, त्यांना अतिरेकी ठरवणं, हे चित्र काय सांगतंय की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत. यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे. यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही. आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेलगावच्या अतिरेकाशी करतायत. आता विषय राहिला तुमच्या प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल. होईल ना, मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल. नाही, पण जी काही भाकीत किंवा जे काही विश्लेषण केलं जातं आहे की हे फक्त मराठी पुरतं होतं. राज ठाकरेंकडून तसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाही. उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रीकरणात. नाही, हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना. मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत. हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत. ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये. पण दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असेल? कारण काँग्रेसनं आतापासूनच स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील. काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठी
आमच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेतच ते. त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही. मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू. नाही, पण विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या विजयोत्सवापासून दूर राहा अशा सूचना त्यांच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या. त्यामुळे या मेळाव्यात माझ्याकडे दिसले नाही. नाही, तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून. आमच्याकडे तसा आदेश पोचला नाही. आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या काही अडचणी होत्या, दिल्लीत बैठका होत्या. प्रमुख नेते कोणी तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते, एवढा पुरतंच आमच्याकडे माहिती आहे. सर, नरेंद्र जाधव समिती आहे ती रद्द करावी, मागे घ्यावी अशासाठी आता कृती समितीने धरणं आंदोलन सुरू नाही बघा, असं आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागलेला. नरेंद्र जाधव कृती समिती, अमुक समिती, अभ्यास गट, त्याला काय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलेलं आहे. कोणताही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती ही आम्ही मान्य करणार नाही. जनतेची एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं. त्यामुळे हा समिती आता निरर्थक आहे. सरकार कोणते असो येऊ यापुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही. नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक विद्वान गृहस्थ आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यांनाही मराठीबाबत संवेदना असणारच ना. आज सामना संपादकीयमध्ये देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती या मेळाव्यात, रुदाली असं म्हटलं होतं ठाकरे बंधूंची भाषणं म्हणजे, तर त्यावर आज सविस्तर भूमिका सामना संपादकीयमध्ये मांडण्यात आली. त्यांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हटलंय. कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात पेहलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो, दहशतवादी ठरवतो, आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतायत. एक लक्षात घ्या, रडगाणं. पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते. 1857चं बंड हे त्यातूनच झालं. आणि 1978 साली जो सत्तापालट झाला आणीबाणीनंतर, तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला, रुदालीतून झाला. याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे. त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्चं होत चाललेलं आहे. त्यांना शिकवणी हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. नितीन गडकरींनी देशातल्या वाढत्या गरिबीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये पैसे जातात. हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे. नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुठभर श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय, हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानंच सांगितलेलं आहे. सर, जिस तरीके से आप सामना में दोनों भाई एक साथ है, राज ठाकरे उद्धव ठाकरे, उसको लेकर फडणवीस ने कहा था रुदाली शब्द का इस्तेमाल किया था. देखिए, रुदाली शब्द का इस्तेमाल करना ये महाराष्ट्र का और महाराष्ट्र की जो जनता यहाँ आंदोलन कर रही है उनका सरासर अपमान है. एक आंदोलन है, संघर्ष है, आप उसको रुदाली कैसे कह सकते हैं? कल आप कहेंगे देश का स्वतंत्रता संग्राम भी रुदाली है. कल आप कहेंगे इमरजेंसी में जिस लोगों ने आंदोलन किया था ऐसा आप बोलते हो वो भी रुदाली है. कल आप बोलेंगे अयोध्या में जो आंदोलन हो गया राम मंदिर के नाम पर, वो भी रुदाली है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.